या ठिकाणी आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी साहेब यांनी मला त्या ठिकाणी तयारीला लागायला सांगितलेलं आहे आणि त्या दृष्टीनं मी या ठिकाणी विधानसभेच्या निवडणुकीची तयारी त्या ठिकाणी करतोय। गेली अनेक वर्ष आपण पाहतोय शेतकरी, कष्टकरी, गोरगरीब जनता या ठिकाणी अगदी पिचलेली आहे। गेली 76 वर्ष देशाला स्वातंत्र्य मिळून झाली, अनेक सरकार आली, मग काँग्रेसचं असेल, तिसऱ्या आघाडीचं सरकार असेल किंवा अलीकडच्या काळामध्ये असलेले भाजपचं सरकार असेल, या कुठल्याही सरकारनं शेतकऱ्यांना या ठिकाणी न्याय मिळवून दिलेला नाही। गेली अनेक वर्ष शेतीमालाला हमी भावाचा कायदा व्हावा या संदर्भातली मागणी या ठिकाणी अनेक वर्ष करत असताना देखील या ठिकाणी शेतकऱ्यांना त्या ठिकाणी न्याय मिळालेला नाही। या ठिकाणी आज कष्टकरी असतील, शेतकरी असतील किंवा गोरगरीब जनता असतील किंवा इतरही सर्व समाजातील जाती धर्मातील लोक असतील, यांची अवस्था दिवसेंदिवस अत्यंत वाईट झालेली आहे। आपण पाहिलं शेजारी श्रीलंकेमध्ये काय परिस्थिती झाली, पाकिस्तानमध्ये काय परिस्थिती झाली, आज बांगलादेशमध्ये केवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जनता रस्त्यावर उतरली, तिथल्या पंतप्रधानांना शेवटी भारतामध्ये यावं लागलं आणि ही परिस्थिती या देशामध्ये येऊ नये असं मला या ठिकाणी वाटतं। 10-20% लोक जर सुखी समाधानी असतील आणि मौज मजा करत असतील तर या देशामध्ये सगळे लोक सुखी झाले असं मला वाटत नाही। आणि खास करून आंबेगाव तालुक्याच्या बाबतीमध्ये बोलायचं म्हटलं तर या ठिकाणी विकासाच्या अनेक गप्पा मारल्या जातात, परंतु यांच्या विकासाची व्याख्या वेगळी आहे आणि आमच्या विकासाची व्याख्या वेगळी आहे। कारण या ठिकाणचा शेतकरी, गोरगरीब जनता या ठिकाणी आजही पिचलेली आहे। या ठिकाणच्या लोकप्रतिनिधींना शेतकऱ्यांबद्दल, शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल अजिबात घेणं देणं नाही। फक्त यांच्या विकासाची व्याख्या म्हणजे एखादा रस्ता झाला, एखादी इमारत झाली आणि एखादा पूल झाला म्हणजे विकास झाला असा त्याचा अर्थ होत नाही। लोकांचं जीवन ज्याच्यावर अवलंबून आहे, लोकांची उपजीविका ज्याच्यावर अवलंबून आहे, गोरगरीब जनता आज टाहो फोडते, महागाई भरमसाठ वाढलेली आहे, शेतकऱ्यांना त्यांच्या पिकवलेल्या मालाला त्या ठिकाणी भाव मिळत नाही, एका बाजूला शेतीचा उत्पादन खर्च प्रचंड प्रमाणामध्ये वाढतोय। अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला, गोरगरीब जनतेकडे लक्ष द्यायला यांना वेळ नाही। कधी गोरगरिबाच्या झोपडीमध्ये जाऊन पहा, शेतकऱ्याच्या शेतामध्ये जाऊन पहा, अरे त्याची अवस्था काय। आम्ही त्या फील्डवरती त्या ठिकाणी काम करतोय, ग्राउंड लेवलला काम करतोय, आम्हाला ते दिसतंय। रोज 4-5 लोकांची कामं मी त्या ठिकाणी करतोय, कुठली जाहिरात मी त्या ठिकाणी करत नाही। सर्वसामान्य माणसं हक्कानं आमच्याकडे त्या ठिकाणी येत आहे आणि म्हणून या ठिकाणी उद्याची विधानसभेची निवडणूक ही माझ्यासाठी मला काहीतरी मिळावं म्हणून लढवायची नाही। ही गोरगरीब, शेतकरी, कष्टकरी आणि समाजातील सर्व घटकांचं प्रतिनिधित्व करायचं म्हणून, त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडायची म्हणून आणि त्यांचा आवाज कुठेतरी या ठिकाणी पुढे आला पाहिजे आणि त्यांना न्याय मिळाला पाहिजे या भावनेनं मी या ठिकाणी विधानसभेची निवडणूक लढणार आहे। आणि सर्व समाजातील गोरगरीब जनता या निवडणुकीमध्ये मला पाठिंबा दिल्याशिवाय राहणार नाही। माझ्याकडे काही ठराविक पुढाऱ्यांची गरज नाही मला आणि ते नसणार आहे, परंतु सर्वसामान्य जनता ज्यांच्यासाठी मी रात्रीचा दिवस करतो, घरादारावर तुळशीपत्र ठेवून आम्ही त्या ठिकाणी काम करत असतो, ती जनता मला या निवडणुकीमध्ये पूर्ण ताकदीने पाठिंबा दिल्याशिवाय राहणार नाही। आणि मी या निवडणुकीमध्ये सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या जीवावर आणि शेतकऱ्यांच्या जीवावर ही निवडणूक लढणार आहे आणि जिंकल्याशिवाय मी राहणार नाही।